नमस्कार मंडळी, आज मी घेऊन आले आहे साबुदाण्याची खिचडी, पण एका नवीन ट्विस्टमध्ये. ती म्हणजे आपण याला हिरव्या कलरची किंवा ग्रीन कलरची साबुदाणा खिचडी असे म्हणू शकता. तुम्ही बघू शकता ही रेग्युलर खिचडीपेक्षा वेगळी दिसते, थोडीशी अशी हिरवीशी ग्रीनिश दिसते. चला तर मग बघूया कशी करायची ते. तर तुम्हाला जितक्या मिरच्या तुमच्या स्वादानुसार पाहिजे तितक्या घ्यायच्या. हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर, भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि ती मिक्सरमधून काढून घ्यायची. त्यानंतर आता इथे आम्ही खिचडी खाताना आमच्याकडे तोंडी लावण्यासाठी हिरवी मिरची लागते, जी तळून घेतलेली असते. म्हणजे जी आपली पूर्ण असते ती पण मधोमध कापून तळून घेतात किंवा असे तुकडे करून ते तळून घेतात. तशी मी तळून घेतलेली आहे. त्यानंतर आता आपण ही एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. खूप सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे, पण वेगळ्या दरवेळच्या खिचडीपेक्षा वेगळी लागते. टेस्ट पण वेगळी लागते आणि करायलाही सोपी आणि दिसायला पण खूप छान आहे. जर नेहमी एकच टाईपची खिचडी करून करून तुम्हाला कंटाळा आला असेल तर तुम्ही नक्की ही खिचडी ट्राय करू शकता. तर चला, आपण जे वाटण तयार केलेलं आहे मिरची आणि कोथिंबीरचं, ते आपण इथे परतण्यासाठी टाकून घेऊया त्याच कढईमध्ये. त्यानंतर माझ्या चॅनलवर तुम्ही नक्की नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यानंतर माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, कमेंट आणि शेअर करा. चला तर मग बघूया पुढे काय आहे रेसिपीमध्ये ते. तर हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी टाकलेलं होतं मी दळण्यासाठी, त्यामुळे ते पाणी थोडंसं पूर्ण परतून घेतलं. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे यामध्ये. त्यानंतर आपण जो साबुदाणा असतो भिजलेला तो टाकायचा आहे. आता हा साबुदाणा एकदम मऊ झालेला आहे, कारण की मी आदल्या रात्री भिजत ठेवलेला होता. मस्त फुलून निघतो 8 ते 9 तास भिजत ठेवल्यानंतर. त्यानंतर आता हे बघा व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता जेव्हा आपण ही मिक्स करतोय त्यावेळेस याचा कलर परतायला सुरुवात झाली आहे, कलर चेंज व्हायला सुरुवात झाली आहे. तुम्ही बघू शकता एकदम असा डिफरंट कलर दिसतोय. दरवेळेस आपण जी ही खिचडी करतो त्यापेक्षा ही खिचडी वेगळ्या कलरला दिसते. तर आपल्याला यामध्ये आता शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार जितका शेंगदाण्याचा कूट टाकायचा तितका तुम्ही टाकू शकता आणि व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे. हे तुम्ही बघू शकता. ते वाटण मी टाकलेले त्यामुळे ही चिकट पण झाली नाही, काहीच नाही. त्यानंतर जे उकडलेले बटाटे असतात ते मी ऑलरेडी आधीच उकडून ठेवलेले होते, तर ते आपण यामध्ये टाकणार आहोत आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. हे बघा तुम्ही बघू शकता, मस्त आपली जशी खिचडी असते त्यासारखीच खिचडी असते, पण हिचं टेक्स्चर, कलर पूर्ण डिफरंट आहे आणि चवीला पण खूप भन्नाट लागते. तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा ही कोथिंबिरीची खिचडी आणि मला सांगाल कशी झाली आहे ते. बघा झाली आपली 5 मिनिटांमध्ये मस्त अशी ग्रीनिश खिचडी तयार. कशी वाटली माझी ही नवीन रेसिपी नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. भेटूया आपण नेक्स्ट रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.